रामकृष्ण हरी. मी राजू ठाकूर. आपल्याला इथे घाटकोपर वेस्ट मधील खंडोबा मंदिर इथे आपण पाहायला आलेलो आहे. समोर ही कमान आहे खंडोबा मंदिरची आणि आता आपण तिथे जाणार आहोत. घाटकोपर वेस्टमधील हा बर्वेनगर भटवाडी इथे खंडोबा मंदिर आहे आणि सुंदर असा हा पहाडी डोंगराळ भाग आणि इथे असा खंडोबाचं मंदिर आहे. आता चला आपण जाऊया खंडोबा मंदिरमध्ये. चला तर आपण पाहूया खंडोबा मंदिर घाटकोपर वेस्ट भटवाडी बर्वेनगरचा. समोर लिहिलेलं आहे कडेपठार. अशी कमान आहे आणि बाबांचं इथे एकच दुकान आहे हळद. रामकृष्ण हरी. जय खंडोबा. बाबा पाहत होते, त्यांना समजलं नाही मी खंडोबाचं नाव घेतलं आणि समोर आपल्याला डाव्या बाजूला मंदिर दिसत आहे. मारुती सूर्यमुखी हनुमान मंदिर जागृत मंदिर आहे. सूर्यमुखी हनुमान मंदिर आपण पाहिलेलं आहे. वरती आपण डोंगरावरती पोचलेलो आहे मंदिरामध्ये. मी खालना जेवढी पायऱ्या चढलो त्यावेळी मी व्हिडिओ शूट नाही केला. आता आपण वरती डायरेक्ट मी मंदिरामध्ये आलो आणि ही मंदिराची चौकट आहे. आपण मेन गेट आहे मंदिराचा तिथे आपण पोचलेलो आहे. समोर दीपमाला आहे उजव्या हाताला वडाचं झाड आहे. आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. खंडोबारायाचा घोडा प्रथम दर्शन. जय मल्हार सह्याद्री कडेपठार खंडोबा मंदिर. आणि समोर पहा हा घाटकोपर ईस्ट आपल्याला दिसत आहे. सुंदर असा दृश्य घाटकोपर ईस्ट आणि भटवाडी बर्वेनगर हा डोंगराळ भाग वरचा आहे. चला तर आपण मंदिरामध्ये आता जाऊया, देवाचं दर्शन घेऊ, खंडोबारायाचं दर्शन घेऊया. रामकृष्ण हरी. एलकोट जय मल्हार. प्रथम नंदी आहे, आपण नंदीचं दर्शन घेऊया. जय मल्हार कडेपठार शांताराम बाबा यांचा समाधी आहे. एलकोट जय मल्हार. सदानंदाचा विजय असो. आणि आपले इथे पुजारी आहेत. तुमचं नाव काय? सुरेश कदम ते पुजारी आहेत मंदिराचे. तर आपल्याला थोडी माहिती सांगतील या मंदिराची, या परिसराची. हे आपलं खंडोबाचं मंदिर आहे. आपलं म्हणजे जेजुरी स्थानासारखंच आहे आपलं. इथं सर्व आपलं व्यवस्थित पहिलं वडाचं झाड होतं. त्याच्यानंतर आपली मूर्तीची पिंडीची स्थापना झाली. तसं जेजुरीचं नाव त्याला पडलं असं. अच्छा. तुम्ही ते किती वर्षाली सेवा करता? मला 4 वर्ष झाली. वा वा. अच्छा.
2 टाईम आरती होते आपली सकाळ संध्याकाळ. रामकृष्ण हरी. एलकोट एलकोट जय मला सदानंदाचा विजय असो. इथे ही जी मूर्ती आहे ती कोणाची आहे? ती बाबांची, त्यांनी जे मंदिर स्थापन केलं ना अच्छा त्यांची मूर्ती आहे. अच्छा. आणि पाठी जे एक ते आपल्या कानिफनाथचं मंदिर आहे. कानिफनाथाचं मंदिर आहे आणि इथे बाजूला बाजूला ते विठ्ठल विठ्ठलराव कानिफ. विठ्ठलनाथ मंदिर. धन्यवाद. खंडोबाचा जिजूर आहे आपण पाहत आहोत. इथे सुंदर असा जय मल्हार एलकोट एलकोट जय मल्हार सदानंद. सुंदर अशी मूर्ती आहे. देवीची वा पद्मा. रामकृष्ण हरी. तसेच आपण इथं पाहू शकता पुढे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. पांडुरंग 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 विठ्ठल रखुमाय विठोबा रखुमाय. संत ज्ञानेश्वर महाराज यांची ती मूर्ती आहे. साक्षात बसले संत तुकाराम सुद्धा या संत विराजमान झालेले आहेत. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट. आणि विणा सुद्धा इथे आहे. नमस्कार बाबा. रामकृष्ण हरी. हे काय आहे? देवाचं लंगर. ह्याला काय बोलतात? लंगर बोलतात. हा लगीन झाला तोडावं लागतं. अच्छा आपलं घर सुख समाधान. अच्छा खंडोबाने बनवलेलं. अच्छा. हो ते कडेपठार बनवलं वर. हां. एलकोट एलकोट जय मल्हार. लंगर देवाची आपल्याला बाबांनी माहिती सांगितली आहे. बाबा तुमचं नाव काय? संजय हिरामन गागरे. हां संजय हिरामन गागरे. शिंदे हिरण मंगाले शिंदे. तसंच आपण पुढे आता बघूया कानिफनाथ यांचा दत्त मंदिर चैतन्य नवनाथामधले एक कानिफनाथ यांचं मंदिर आहे. प्रथम सुंदर अशी मूर्ती आहे देखणी. दत्ताची मूर्ती आहे प्रथम. त्याच्यानंतर कानिफनाथांची विराजमान झालेले आहेत. कानिफनाथ सुंदर. आणि खाली समोर कानिफनाथांच्या समोर शिवलिंग शिवशंकर हे सुद्धा विराजमान आहेत. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. आदेश बम बोले मेरी भक्ति गुरु की शक्ति. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. सुंदर असं मंदिर विठोबा रखुमाय कानिफनाथ. तसेच पद्मावती देवी खंडेराईचं मंदिर आहे इथे. खंडेराय आणि या बाबांची समाधी इथे आहे. तसेच कालिका देवी कालिका माताचा सुंदर अशी देवी इथे विराजमान झालेली आहे. महाकाल ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. समोर कडेपठारवरले जे सेनापती होते म्हणजेच विष्णूचा अवतार आहे. सेनापती ते विराजमान आहे.
सुंदर असं मंदिर आहे. आता गणपती बाप्पा ओम गम गणपते नमः. तर असं आपण पाहिलं आत्ताच गणपती मंदिर खंडेरायाचं दर्शन घेतला. समोर पिंपळ वृक्ष आहे. समोर हा पिंपळ वृक्ष आहे आणि समोर आपला हा घाटकोपर ईस्ट आहे हा, आणि ह्या साईडला घाटकोपर वेस्ट. बट मुंबईमधला खंडेराय आपला जवळच दर्शनासाठी तुम्ही येऊ शकता. स्टेशनवरून इथे भटवाडी बर्वेनगर 15 मिनिटाचा रस्ता आहे. तुम्ही येऊ शकता कधी दर्शनाला. रामकृष्ण हरी. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कळवा आणि लाईक करा आणि शेअर करा. येलकोट येलकोट. जय मल्हार सदानंदाचा येलकोट.